हे बघू शकता आमचे सगळे मित्र परिवार आम्ही सगळे चहा पिण्यासाठी आपल्या गावचं हॉटेल आहे शिंदे टी पॉइंट आणि चहा पण एकदम क्वालिटी आहे. चहाचा कप पण मोठा आहे. असं चहा पिलं तर मला भूक सुद्धा लागणार नाही तसा चहा होता. आणि आमचे मित्र परिवार पण बघू शकता तुम्ही. मेघरात बघ तुला पण कशी वाटते क्वालिटी चहाची? एक नंबर क्वालिटी आणि तुम्ही बघू शकता इथं आमचं आबिद मोरे आमचा मित्र आहे. तिथं आंब्याचं बन पण इथं आहे. मस्त वाटतंय वातावरण एकदम किंचित बदल आहे वातावरणात. आणि बघू शकता चिम्माला पण शाळेपासून. चिम्मा तुला पण कसं वाटलं हे मित्र परिवार मध्ये आल्यामुळे? चांगलं वाटलं, मस्त वाटलं. लई दिवसापासून हिंडायची मला ख्वाहिश होती म्हणजे आज. आणि तसेच हे आमचे अरुण भाऊ त्यांचा ऑटो आहे, स्वतःचा ऑटो आहे. त्याला आम्ही म्हटलं की बसून आता ऑटो चल की चहा प्यायसाठी म्हटलं. त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलेला आहे. मग तुम्हाला कसं वाटलं सगळ्या मित्र परिवाराला? वाटलं मला विचार क्वेश्चन ऑटो मालकाचे आभार आहे. ऑटो काढल्यामुळे ऑटोमध्ये सुद्धा क्वांटिटी जास्त आहे. ऑटोमध्ये पॅसेंजर फक्त 4 बसतात पण अरुण भाऊने 10 पॅसेंजर आणलेला आहे. तरी आपले मालक पण आलेले. नाव सांगा तुमचं. काय करता का? समीर शेख. आपले ड्रायव्हर इथं आम्हाला पाहण्यासाठी 2 गाड्या आपले मालक पण थांबलेले आहेत. आम्ही शिंदे टी पॉइंटच्या समोर थेट थांबलेले आहे. एवढे बोलून बघा तुमचं काय मनोगत आहे. चला मग आपलं रिवाज घ्या, गाडी चालू करा. गाडी कोणती आहे? ही गाडी आहे का? ही बघू शकता मित्रांनो गाडी कशी आहे. एक नंबर क्वालिटी क्वांटिटी. नाही जर ड्रायव्हर लाईफ सांगा काय ड्रायव्हर आमच्या गावात एवढे परत ड्रायव्हरच म्हणले कळत नाही. मी आल्याशिवाय कळत नाही. गाडी चालला का नाही तुला क्वेश्चन विचारणार मी इथं सांगावं लागतं. तसेच नमस्कार. मग इथं गाडी लाईनचं बोलत होते सगळे मित्रपरिवार. मग गाडी धंद्यातलं जे आहे ते चिम्मा सांगणार आहे. गाडी म्हणत आहे सगळे. सांग गाडी धंद्याचं कसं आहे? एवढा म्हणतात बोललं की झालं सगळं. ही गाडीच म्हणत आहे सगळे. सांग गाडी धंद्याचं कसं आहे? एवढा म्हणतात बोललं की झालं सगळं. सोलापूरचं आहे आपलं सोलापूरचे हे बघा आपले मेघरा झालेले आहे. आता त्यांना आरटीओ न जाणार आहे त्याला कामाला. 5 रुपयाला गावांसाठी आणि ड्रायव्हरांसाठी 10 रुपये नाही. वा वा. क्वांटिटी पण एक नंबर आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला एकच नंबर आहे. हो का? खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. चहा कसं वाटलं तुम्हाला? एकच नंबर. क्वांटिटी नंबर कप भरून वाटला? कप भरून चहा आहे, कप मोठा पण आहे. एक नंबर क्वालिटी बाई. हा का? शिंदे मामाचा चहा मस्त वाटला ना? एकच नंबर. एकच नंबर. धन्यवाद. त्याचं बनवा म्हणा त्यानं हातभर माहिती होईल म्हणलं. आज करा हातभर झाले आम्हाला. मित्रांनो कुठे गेलो होतो? चहा प्यायला कुठे गेलेलो? कसा होता चहा? एक नंबर. आपण हवा मारायला आलेलो आहे. अबे ह्या हवेवर चालतो तुझं. बघा भाऊ मित्र परिवार मला विचार आहे हवा बिवा कसं व्यवस्थित वाटतंय का? वाटते गाडी काढा एकदम पडलेली.
मला विचारा क्वांटिटी कसला काय आहे ती गाडी पडलेलं घ्यायची बघा. भाऊ मित्र परिवारासाठी स्वतः मालक असून तिथे हवा भरून सगळ्या पोराला फिरवत आहे. दिलदार मनाचा. दिलदार व्यक्तिमत्व. हवा घालून दिवला हे आपला बघा भीमभाऊ आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठ नागरिक हो. भीमा मेन जागात देत आहे पण तुमचा आई तो तुमचा मेन जागात आहे म्हणजे तुमचा आपला ऑटो कसा वाटला? चांगला आहे ना आपला ऑटो? आमचे परम ज्येष्ठ नागरिक आपले इथं शेतावर नेत होते. सावकार भीमराव जगदाळे बसून आणलेला पिकअप इथं. केलेला आहे ऑटोमध्ये. भीमला पण पिकअप केलेला आहे. कसा वाटला? कष्टी आहे माणूस, कष्टी आहे शेतात. तरी एक सुंदर सुशील मुलगी तुमच्या नजरेत असेल तर आमच्या भीमभाऊसाठी बघून घे बघा. एखादी असली तर सांगा. त्याचा नंबर आम्ही तुम्हाला आमच्या वाटत पाठवून देऊ. बायोमध्ये हे बघा चोर माणिक दोन दोघं. हा काय म्हणतो भीम आपल्या रिक्षात कसं वाटलं? बस वाटलं आपली ती का त्यात नाही ना तिकडं काय नाही आपल्याला. तुम्हाला जे पोरं प्रश्न विचारणार आहेत ते तुम्ही सांगा. तुमचं काय म्हणा व्यक्त करा. विचार काय तर जरा. तुम्ही ऑटोमध्ये बसल्यामुळे तुम्हाला कसं मध्य वाटतं? माझ्या हातातच आहे गाडी. आणि परत तुम्ही गुगल सर्च इंजन. तुमची पोरं तुमची इथली पण चेक करायचं ठरवली की बंद आहे. हा आमच्या जगदवाडी गावातला एक सावकार घराण्यातला मुलगा आहे. त्यांना आम्ही मुलगी पाहण्यात तुम्ही मदत करावी. सुशील आणि सुंदर मुलगी पाहिजे त्यांना. तुम्हाला कसं वाटतं मुलगी पाहायची आहे का नाही? कशी मुलगी आहे? तुमची अपेक्षा काय मुलगी? अपेक्षा काय सुंदर मुलगी? सुशील मुलगी पाहिजे का तुम्हाला? बोला बोला बोला. कशी पाहिजे? बोलल्याशिवाय काय काम होत नाहीत आपले. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला कामाची? आता आपली भीमभाऊ भाऊक झाले होते. चांगली सुंदर पोरगी पाहिजे म्हणून नकार दिला. हा बघा आता आपले चिम्मा चव्हाण म्हणजे महेश चव्हाण त्यांनी एर्टिगा मोठी ट्रक चालवतात पण आम्ही त्याच्या हातात ऑटो दिलेत. बघू त्यांनी ऑटो चालू शकते. येते का? चला चालवता ऑटो चालवशील का? चांगली हा मस्त एकदम ठेवलं तो. पोरावचे लग्न वगैरे व्हायचे आहेत. ऍक्सिडेंट वगैरे करचाल. आता याच्या हिस्सा जर आम्ही देऊन टाकलाय ऑटो. बसा बरोबर बसा. चला आमचे मित्र सगळे मित्रमंडळी सगळे ऑटोमध्ये येत आहेत. मी आणि रोहन गाडीवरती येत आहोत. हात करायला बरोबर. मित्रांनो एकदम सुंदर नजारा आमच्या गावात पण. आमचं गाव पूर्ण RTO पाशी आहे. मित्रांनो हे बघू शकता आमच्या गावचा रस्ता आहे पण पाठी नाही आहे गावाला. दुर्दैव गावाचं हे बघू शकता. श्रीजा खांडभर शेळ्या गेलेल्या आहेत तिथून. माझ्या डोळ्यात मस्त गेलेला सुगंध देत आहे. आणि आम्ही जगदवाडीकडे प्रवास केलेला आहे. आता चालू वडा आता थेट आमचा वडा लागणार आहे आता थोड्यात एक 400 मीटरवर. मित्रांनो हे पण पाहू शकता आमच्या शेजारची शेत. बोलायचं नाही 300 मीटरवर आहे. खोटं बोलायचं नाही 300 मीटरवर आहे. 300 मीटरवर आहे. खोटं बोलायचं नाही. वडा फक्त 300 मीटरवर आहे. खोटं कॉपी करायची नाही. खोटं बोलायचं नाही. आला बघा आपला वडा पाहू शकता तुम्ही. आपला वड्याचा रस्ता बी पाहू शकता. ते काटून सुद्धा बघू शकता. हॅलो मी आणलंय आपला जगदावाडीचा वडा पाहू शकता तुम्ही. आणि चिम्मा भाऊला
रिक्षा दिला होता थोडा रिक्षा जगदवाडीच्या वड्यात आलेलो पुलावर ते पाणी जगदवाडीचं एवढं जात आहे म्हणजे ते मुगळे गाव आणि अमृतकुंडावरनं वडा येतोय आणि थेट कोरसूलच्या वड्याला तळ्याला पोचतो. तसेच आमच्या गावचा वडा बरोबर नसल्यामुळं इथं बघा आमच्या रस्त्यावरती मोठे मोठे लाकडं कजळ येऊन बसलेलं आहे. तरी अरुण बघा इथं काय अशी परिस्थिती झाली आहे जगदवाडीची. पाऊस वडे येतात वडावर बिरजून पडतंय काय डोळ्याच्या समोरची गोष्ट आहे. मोऱ्या बिऱ्यात चुंबल्यात चुंबल्यात मध्ये हसला आणि काय मला मोऱ्या म्हणणार आहे तुझा मी थोडा चालू कर सोडता कसं बिस्किट मिळून आमच्या गावाची ती गावातली बेकार आहे. मोऱ्या बिऱ्या तुंबल्यात आणि वड्याच्या वरून पाऊस बिऊस जातो. बाकीचं काय कुख्यात मिस्त्री व आमची अशी चोरी आलेली आहेत. कसं आहे सोरे काय तुमची गावची परिस्थिती. हसू नका सांगा सध्याची काय परिस्थिती आहे. पाऊस पडल्यावर कसं काय होतंय. भारी आहे. हे आमचे पप्पा पण स्वतः मिस्त्री आहेत, आमचे प्रकाश मामा पण स्वतः मिस्त्री आहेत. त्यांनी म्हटले की तुमच्या गावचा वडा आम्ही परस्पर करून देतो. सिमेंट वाळू गावच्या आता चला चला आता